नमस्कार. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे. संस्थापक, संकल्पक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर. विद्या समिती अंतर्गत ही कंटेंट डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये आज इयत्ता 11वी विषय बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मधील टॉपिक क्रमांक 6 बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंटची मी श्री तुरेवाले बेटी आपल्याला थोडक्यात माहिती देत आहे. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मधील बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट पाहण्यापूर्वी तुम्हाला कॅशबुकची माहिती थोडी असली पाहिजे आणि यातील आपले डॉक्युमेंट्स कोणते आहेत किंवा कागदपत्र कोणते आहेत त्याची थोडक्यात माहिती आपण घेऊया. बघा, टाइप्स ऑफ बँक डॉक्युमेंट्स. अगोदर डॉक्युमेंटची माहिती घेत असताना त्याची व्याख्या काय आहे बघा. डॉक्युमेंट्स म्हणजे काय? दस्तऐवज म्हणजे कशाला म्हणतात? इट इज फर्स्ट or original document on the basis of which informations are recorded in the different books of accounts. Accounting documents describe all the basic facts of transactions like the amount of transaction, to whom the amount paid, and date of transactions. It is essential in the process of bookkeeping as it provides evidence that a financial transactions has actually taken place. There has been a drastic changes in the functioning of modern banking. Net banking and mobile banking play a prominent role in today's business. Payment and receipts of cash through these methods generate instant and automatic proof for both the parties. But even now, a large number of transactions are made by personally visiting the bank. First document बघा, पे इन स्लिप. पे इन स्लिपलाच भरणा स्लिप असं म्हणतात. It is also known as deposit slip. It is used by account holder for depositing cash as well as checks into the bank account. Each slip is divided into the two parts. The right hand side or long part of the slip is called a folio, which is kept with the bank, and small part means left hand side, known as counter folio, is duly stamped, signed, and dated by the receiving clerk. It is returned back to the account holder, which serves as acknowledgement. Next, पेसिमम ऑफ बँक पेन स्लिप्स बघा. पेसिमम नमुना, हे भरणा स्लिप ही नमुना आहे. बँकेत पैसे भरताना किंवा बँकेत चेक्स किंवा पैसे रोख काही भरताना, चेक्स असतील, ड्राफ्ट असतील किंवा तुमचे रोखीने पैसे भरताना या प्रकारची स्लिप असते. ही उजव्या हाताची स्लिप बँक ठेवून घेते स्वतःकडे आणि डाव्या हाताची स्लिप जी आहे, छोटी स्लिप दिसते ती काउंटर स्लिप म्हणतात. ती आपल्या माहितीसाठी बँक आपल्याला सही शिक्का मारून आपल्याला परत करत असते. त्यानंतर दुसरं विड्रॉल स्लिप. Withdrawal means removing funds from the bank. A slip which is used to withdrawing money from the bank is known as a withdrawal slip or form. A copy of this document is not available to record the transaction in the books of accounts, but it is reflected in the passbook. म्हणजे विड्रॉल स्लिपची काही आपल्याला पोचपावती मिळत नाही, परंतु त्याची नोंद जी आहे ती नोंद पासबुक मध्ये मिळते. पैसे काढण्यासाठी वापरलेली स्लिप, त्याचा नमुना पहा. पैसे काढण्यासाठी स्लिप किंवा चेकचा वापर केला जातो. त्याचा नमुना पहा. तुम्ही चेक पाहिलेला असतात, फक्त स्लिपची नमुना देतो तुम्हाला. बघा, ही विड्रॉल स्लिप आहे. यामध्ये आवश्यक ती माहिती म्हणजे उदाहरणार्थ दिनांक असेल, तुमचा अकाउंट नंबर असेल, नेम ऑफ द अकाउंट होल्डर असेल, त्यानंतर मोबाईल नंबर असेल, पैसे किती काढणार आहे हे अंकी आणि अक्षरी दोन्ही
टाकली पाहिजेत आणि महत्वाचं तुमची हस्ताक्षर असली पाहिजेत. हे तपासल्यानंतर तुम्हाला पैसे बँकेतून काढता येतात. त्याबरोबर पासबुक असणं आवश्यक असतं. त्यात लिहिलेलं असतं. त्यानंतरचं बघा पुढचे डॉक्युमेंट्स बघा. बँक पासबुक. बँक पासबुक हे तुम्ही पाहिलेलं आहे. बघा बँक पासबुक कशाला म्हणायचं? Bank passbook is a copy of ledger accounts of account holder appearing in the books of bank. म्हणजे बँकेमध्ये तुमच्या अकाउंटचं जे लेजर खातं आहे त्याची ही कॉपी असते. इट इज अ स्मॉल बुक गिवन टू द अकाउंट होल्डर टू इन्फॉर्म हिम about the transactions and balance of time to time. Modern times passbook is prepared on the basis of computerized accounting system. म्हणजे आताच्या काळामध्ये तुम्हाला काही मॅन्युअली भरून दिलं जात नाही. हे कॉम्प्युटराइज्ड किंवा ऑटोमॅटिकली प्रिंटेड होणारं सिस्टीम वापरली जाते. त्याप्रमाणे वापरतात. तर याचा एक वरचा नुसता फोटो तुम्हाला दाखवतो पासबुक. बघा हे पासबुक, बँक स्टेटमेंट यामध्ये कुठले असतात तर डेट, त्यानंतर तुमचं पर्टिक्युलर्स, डेबिट, क्रेडिट आणि बॅलन्स. म्हणजे तुमच्यात जमा किती झाली, तुम्ही किती काढला आणि तुमचा बॅलन्स किती आहे पर्टिक्युलर डेटला याची माहिती देणार हे पुस्तक असतं. हे लिहिण्याचा अधिकार फक्त बँकेला आहे. बँक तुम्हाला तुमच्या अकाउंटची माहिती देण्यासाठी असतं. यामध्ये तुम्ही काही लिहायचं नसतं. कॅशबुकमध्ये तुम्ही एंट्र्या करायच्या असतात, पासबुकमध्ये तुम्ही एंट्र्या करायच्या नसतात. त्यानंतर बँक ऍडवाइस. बघा बँक ऍडवाइस म्हणजे काय? बँक ऍडवाइस इज अ लेटर सेंट बाय बँक टू द कस्टमर और अकाउंट होल्डर in a prescribed form is informed that inform them about this honor of check debited, the bank charges, interest charged and allowed by bank, dividend or interest collected by bank, and any other payment made by bank according to the standing instruction given by the customer. हे काय आहे तर बँकेने ज्या ज्या वेळेला तुमच्या एखाद्या वेळी तुमचा चेक डिसऑनर झाला असेल किंवा तुमच्याकडून बँक चार्जेस घेतला असेल, इंटरेस्ट कलेक्ट केला असेल, डिव्हिडंड कलेक्ट केला असेल किंवा अन्य कोणत्या कारणाने तुमच्या खात्यामध्ये जमा किंवा खर्च केले असतील तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे, तर त्या विषयाची माहिती देण्यासाठी बँक तुम्हाला एक पत्र देते किंवा एक लेटर पाठवते. त्याला म्हणतात बँक ऍडवाइस. परंतु आताच्या काळामध्ये बँक ऍडवाइस पाठवलं जात नाही. बँक SMS किंवा नोटिफिकेशन पाठवते तुमच्या मोबाईलच्या तुम्ही रजिस्टर केलेल्या बँक अकाउंटला जे तुमचा मोबाईल रजिस्टर असतो त्या रजिस्टर मोबाईलवर बँकेचे SMS येतात. तेच आता बँक ऍडवाइस म्हणून घेतले जातात. पण तरी पण बँक ऍडवाइसचा एक नमुना बघा. हा बँक ऍडवाइसचा नमुना आहे. तर यामध्ये दिनांक असते, संपूर्ण माहिती असते, कुठल्या खात्यावर किती रक्कम पडलेली आहे, डेबिट पडलेली आहे, क्रेडिट पडलेली आहे याची माहिती दिलेली असते. त्याला बँक ऍडवाइस म्हणतात. परंतु खाली मी नोट केल्या बघा. आता सध्या जे आहेत तर सध्या SMS अलर्ट अँड नोटिफिकेशन सेंट बाय बँक ॲज ऍडवाइस टुडेज. म्हणजे आताच्या काळात काय करते बँक ऍडवाइस म्हणून SMS किंवा नोटिफिकेशन पाठवते. अकाउंट होल्डर रिसिव्ड SMS ऑन देअर रजिस्टर मोबाईल नंबर गिवन अपडेट ऑफ देअर बँकिंग ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे बँकिंग ट्रान्झॅक्शन साठी तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर नोंद केला असता बँकेकडे त्या फोन नंबरवर तुमचे SMS किंवा नोटिफिकेशन येत असतात. त्यानंतर बघा बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. When all the bank transaction of account holder are systematically recorded in the cash book and in the passbook. जर व्यवस्थितपणे बँकेचे सर्व व्यवहारांच्या नोंदी कॅशबुक आणि पासबुक मध्ये केल्या गेल्या, then balance shown by the cash book and balance shown by the passbook as on a particular date must be agree with each other. बघा सर्व काही व्यवस्थित नोंदवलं असतील ज्या त्या वेळेला किंवा ज्या त्या वेळेला नोंदी व्यवस्थित झाल्या असतील तर कॅशबुकचा आणि पासबुकचा बॅलन्स एकमेकाशी जुळेल. परंतु काही वेळेला असं होतं, मेनी अ टाइम्स बँक बॅलन्स शोज बाय कॅशबुक अँड बँक बॅलन्स शोन बाय पासबुक डज नॉट टॅली विथ इच अदर. परंतु अनेक वेळा असं होतं की आपण लिहिलेलं कॅशबुक आणि कॅशबुक मध्ये दाखवलेला बँक बॅलन्स आणि पासबुक मध्ये दाखवलेला बँक बॅलन्स ह्यामध्ये तफावत निर्माण होते. आणि तफावत निर्माण झाल्यानंतर जे स्टेटमेंट तयार केलं जातं
हे स्टेटमेंट म्हणजे तफावत का निर्माण झालेली आहे त्याची कारणं शोधण्यासाठी स्टेटमेंट तयार केलं जातं. म्हणजेच ज्यावेळेला तफावत निर्माण होते त्यावेळेला the account holder preparing a statement to reconcile the balance of these two books is known as bank reconciliation statement. म्हणजेच ही तफावत दूर करण्यासाठी किंवा तफावतीची कारणं कोणती आहेत, हे शोधण्यासाठी जे स्टेटमेंट तयार केलं जातं त्याला काय म्हणायचं बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. मग दुसरी व्याख्या बघा. A statement which reconcile the balance, bank balance as per cash book and the balance as per passbook showing all causes of difference between the two books. म्हणजेच या दोन पुस्तकांमधील बॅलन्समध्ये फरक का पडला यातील कारणं शोधण्यासाठी जे काही स्टेटमेंट केलं जातं त्याला स्टेटमेंटला काय म्हणायचं बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. अशी कारणे कोणती आहेत बघा. रिझन्स फॉर डिफरन्स बिटवीन कॅश बुक बॅलन्स अँड पासबुक बॅलन्स. दोन्ही पुस्तकांमधील बॅलन्स मध्ये डिफरन्स पडण्याची कारणं कोणती आहेत, तर पहिलं कुठलं टाइम डिफरन्स म्हणजेच वेळेची नोंद म्हणजे टाइम गॅप ज्याला म्हणतात ना ते, आणि दुसरं कुठलं एरर्स अँड ओमिशन, चुका आणि विसरून राहणे. तर पहिलं बघा टाइम डिफरन्स मध्ये त्यामध्ये दोन आहेत. एक फक्त ज्या व्यवहारांची नोंद कॅशबुक मध्ये झालेली आहे पासबुक मध्ये होत नाही, म्हणजेच अ ट्रान्झॅक्शन अपिअर इन कॅशबुक बट नॉट इन पासबुक. म्हणजे ज्या व्यवहारांची नोंद फक्त कॅशबुक मध्ये झालेली आहे आणि पासबुक मध्ये झालेली नाहीत. अशी कोणती, तर पहिला एक चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. म्हणजे चेक आपण इश्यू केलेला आहे दुसऱ्या थर्ड पार्टीला, परंतु तो बँकेत अजून प्रेझेंट केलेला नाही, त्याने बँकेत जमाच केला नाही, पैसेच घेतले नाहीत त्याचे. तुम्ही एका थर्ड पार्टीला एक चेक दिलेला आहे, परंतु त्याने जाऊन बँकेत पैसे घेतले. तुम्ही चेक दिल्या काय लिहिणार चेकबुक मध्ये, चेक दिल्या कॅशबुक काय लिहिणार की XYZ ला ₹1000 दिले. तुम्ही खर्ची टाकणार कॅशबुक मध्ये, कॅशबुकच्या बँक कॉलम मध्ये खर्ची टाकणार क्रेडिट साइडला चेक पे टू द XYZ म्हणून. परंतु तो चेक पासबुक मध्ये खर्ची कधी पडणार आहे, ज्या वेळेला ती व्यक्ती बँकेत जाऊन पैसे काढून घेईल. चेकच्या व्हॅलिडिटी पिरियड किती आहे, 3 महिने आहे. मग 3 महिन्यात तो केव्हाही जाईल. परंतु या टाइम टाइम गॅपमुळे किंवा टाइम डिफरन्समुळे तुम्हाला दोन्ही बॅलन्सचे डिफरन्स पडू शकतात. त्यानंतर दुसरा तसाच आहे बघा. चेक डिपॉझिट इन टू बँक बट नॉट क्लिअर्ड बाय बँक. तुम्ही चेक बँकेत जमा केला, तर बँकेत जमा केल्या केल्या चेक लक्षात आलं की तुमच्या खात्यात जमा होत नाही. म्हणजे बँकेत तुम्ही जाऊन जमा केला तर तुम्ही कॅशबुक मध्ये काय लिहिणार, बँकेत एवढे पैसे जमा केले म्हणून बँक कॉलम मध्ये लिहिणार तुम्ही कॅशबुकच्या. परंतु पासबुक मध्ये त्याची एंट्री केव्हा होणार आहे, तो चेक बँक जमा करणार, जमा केल्यानंतर त्या दिवसाचे सगळे चेक झालेले ते बँक गोळा करते आणि ते बँक गोळा केल्यानंतर त्याचे डिवायडेशन किंवा त्याचे क्लासिफिकेशन करते आणि ते त्या बँकेच्या क्लिअरन्स ब्रँचला पाठवते. क्लिअरन्स बँक म्हणजे तो चेकचे ज्या खात्यातून पैसे जाणार त्या खात्यामध्ये तेवढे पैसे शिल्लक आहेत का नाही, तो चेक त्यांचाच आहे का नाही, त्यावर डेट वगैरे सर्व तपासून झाल्यानंतर बँक काय करते, त्या खात्याला पैसे काय करते, क्रेडिट करते किंवा जमा करते. मग यासाठी कालावधी जातो. आता फक्त या या कॉम्प्युटराइज सिस्टीममुळे काय झालेलं आहे, 2 ते 3 दिवस, जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस लागतात. परंतु पूर्वी एक चेक जमा व्हायला जवळ-जवळ 15 दिवस लागायचे. का तर हे तर मॅन्युअल होतं. कॉम्प्युटराइज सिस्टीम नव्हती त्यावेळेला. मग त्यावेळेला वेळ जास्त लागत होता. परंतु आता जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 दिवसामध्ये चेक डिपॉझिट झाल्यानंतर आपल्याला तो क्लिअर झालाय का नाही किंवा डिसऑनर झाला का नाही ते कळतं. त्यानंतर दुसरे बघा ट्रान्झॅक्शन्स अपीअर इन पासबुक बट नॉट इन कॅशबुक. म्हणजे फक्त ज्यांच्या नोंदी पासबुक मध्येच आहेत, परंतु कॅशबुक मध्ये झालेल्या नाहीत असे ट्रान्झॅक्शन. यामध्ये टाइम डिफरन्स काय आहे, डिव्हिडंड इंटरेस्ट कलेक्टेड बाय बँक. हे डिव्हिडंड किंवा इंटरेस्ट बँकेनं जर कलेक्ट केलं असेल तर तुमच्या बँक खात्यात जमा करते. ते कुठे येणार, ते पासबुक मध्ये. ज्यावेळी तुम्ही पासबुक अपडेट कराल, रोज तर जाऊन पासबुक अपडेट करणार नाही तुम्ही. जाऊन बँकेतून जाऊन पासबुक प्रिंटआउट काढून आणायला पाहिजे, तरच कळणार आहे आपल्याला बँक डिटेल्स. मग ते ज्यावेळी तुम्ही प्रिंटआउट कराल त्यावेळी तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे गॅप टाइम होणार आहे. त्यानंतर पेमेंट मेड बाय बँक. तुम्ही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिला असेल बँकेला की माझे हे पेमेंट करत जावा. उदाहरणार्थ तुमचे काही LICचे प्रीमियम असतील, हप्ते असतील किंवा लाईट बिल असेल,
किंवा ऑफिसचं रेंट असेल, हे प्रत्येक महिन्याला भरायचं असेल, तर प्रत्येक महिन्याला बँकेला जाऊन सांगण्यापेक्षा बँकेला एकदाच लेखी द्यायची असते, की हे या खाली म्हणजे उदाहरणार्थ इन्शुरन्स प्रीमियम हे प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक तिमाहीला तुम्ही माझ्या खात्यातून मला न विचारता द्या. त्याला म्हणायचं स्टँडिंग इन्स्ट्रक्शन. ते दिले असतील, तर ते कधी कळणार आहेत आपल्याला? आपण बँक पासबुकचं अपडेट केल्यानंतर कळणार आहे. त्याचप्रमाणे बँक चार्जेस, इंटरेस्ट, कमिशन चार्ज बाय बँक. बँकेनं तुमच्यावरून काही बँक चार्जेस लावले असतील. उदाहरणार्थ एस-एम-एसची बँक चार्जेस असतात किंवा तुमचा एखादा चेक कलेक्ट केला असेल, त्याचं कमिशन असेल किंवा अन्य तुम्ही ओव्हरड्राफ्ट घेतला असेल, त्याच्यावरचे इंटरेस्ट असेल. हे काहीतरी बँकेने तुमच्या नावावर खर्ची टाकली असतील, तर ते सुद्धा तुम्हाला कॅशबुकमध्ये कळणार नाही. पासबुकमधल्या नोंदी बघितल्याशिवाय किंवा पासबुकमध्येच हे त्यांच्या पोस्टिंग असतात. त्यानंतर डिसऑनर ऑफ चेक और डिसऑनर ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. डिसऑनर ऑफ चेक और बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे बँकेत चेक भरलेला आहे तुम्ही. चेक भरताना काय लिहिणार? कॅशबुकला तर लिहिलेले असते, पैसे बँकेत भरले. परंतु तो डिसऑनर झाला असेल, तर त्याची नोंद फक्त पासबुकमध्येच असते. बरोबर? त्यानंतर डायरेक्ट डिपॉझिटेड इंटू बँक. तुमचा एखादा ग्राहक असेल, कस्टमर असेल, त्याने तुम्ही त्याला पैसे मागितला, की माझे पैसे द्यायचेत आणि तुम्ही जर फोनपे असेल तुमच्याकडं किंवा गुगल पे असेल किंवा तुमचं आर-टी-जी-एस असेल, एन-एफ-टी असेल, तर त्यामार्फत आता ताबडतोब बँकेत पैसे भरले जातात. मग पैसे भरल्यानंतर तुमच्या कॅशबुकमध्ये ताबडतोब एंट्री होत नाही. तुम्हाला पासबुक प्रिंटआउट आल्यावर कळतं किंवा तुमचं बँक ॲडव्हाइस तुम्ही पाहिला असेल, तर त्याप्रमाणे कळतं. तर हे जे आहेत ते रिझन्स आहेत. हे पहिले टाईम डिफरन्स झाले. त्यानंतर एरर्स आणि ओमिशनची बघा. एरर्स अँड ओमिशन मेड बाय बँक ऑर बिझनेसमन. एरर्स म्हणजे चुका, ओमिशन म्हणजे विसरून राहणे, ट्रान्झॅक्शनची नोंद करावयाची राहणे. हे कोणामुळं? चुकून बँकेकडनं पण होतं आणि आपल्या व्यापाऱ्याकडून सुद्धा होऊ शकतं. मग ते कुठले आहेत? रेकॉर्डेड ऑन रॉंग साइड म्हणजेच उदाहरणार्थ खर्ची पडलेली असली तरी ते जमा झाले असलं लिहिणं किंवा रेकॉर्डिंग रॉंग अमाउंट चुकीची रक्कम लिहिणं. चुकीची रक्कम लिहिणं उदाहरणार्थ 65 असेल तर 56 लिहिणं. 63 असेल तर 36 लिहिणं. असं चुकून होऊ शकतं. एखादा शून्य राहून जाऊ शकतो. तर त्याला म्हणायचं रॉंग अमाउंट होते किंवा रॉंग बॅलन्सिंग अँड टॅली करताना चुकलेलं असतं. एखादं बेरीज किंवा वजाबाकी करताना चुकीची होते. त्यामुळे डबल रेकॉर्डिंग म्हणजेच एकाच व्यवहाराची दोनदा नोंद होते. त्याला डबल रेकॉर्डिंग म्हणतात. ओमिशन ऑफ ट्रान्झॅक्शन चुकून एखाद्या ट्रान्झॅक्शनची नोंदच राहून जाते. तर असे काही जे कारण आहेत, त्या कारणामुळे दोन्ही पासबुक आणि कॅशबुकच्या बॅलन्समध्ये फरक पडतो. तर त्यानंतर बघा नेचर ऑफ कॅशबुक अँड पासबुक. त्याचं स्वरूप काय आहे? कॅशबुकचं आणि पासबुकचं दोघांचं स्वरूप हे कॅशबुक हे आपण लिहितो आपल्या दृष्टिकोनातून ते असेट आहे. बरोबर का? पासबुक ही बँक लिहिते बँकेच्या दृष्टिकोनातून पासबुक ही लायबिलिटी आहे. म्हणजे आपण पैसे बँकेत जमा केले, आपली मालमत्ता आहे, परंतु बँकेचं काय ते देणं आहे. बँकेला ते पैसे कस्टमरला परत द्यावे लागणार मागितलेल्या वेळेला. ज्या वेळेला आपण डिमांड करतो त्यावेळेला बँक आपले जमा असलेले पैसे आपल्याला द्यावे लागतात. याच्या दृष्टीतून बँकेच्या दृष्टीनं ती लायबिलिटी आहे. परंतु आपल्या दृष्टीनं म्हणजेच कस्टमरच्या दृष्टीनं किंवा अकाउंट होल्डरच्या दृष्टीनं ती असेट आहे. बघा नेचर काय पहिलं का? द बॅलन्स इन द कॅशबुक. आपण कॅशबुकमध्ये लिहितो बॅलन्स इन कॅशबुक इज अन ॲसेट. ती आपली मालमत्ता आहे टू द कंपनी. देअरफोर कॅशबुकच्या डेबिट साइडला काय आहे बघा. अ डेबिट रिप्रेझेंट्स अँड इन्क्रीज म्हणजेच डेबिटच्या नोंदी आहेत ते काय आहेत आपल्या असेटमध्ये वाढ झालेली दाखवतात. आणि कॅशबुकच्या क्रेडिट साइडला काय दाखवतात? क्रेडिट साइड ऑफ कॅशबुक रिप्रेझेंट अ डिक्रीज इन असेट्स म्हणजे ते काय झालं घट दाखवतात. त्याचप्रमाणे पासबुकचे बघा. दुसरं द बॅलन्स ॲज पर पासबुक. द बॅलन्स ॲज पर बँक पासबुक इज अ लायबिलिटी टू द बँक. ही बँकेची काय आहे? लायबिलिटी आहे, देयता आहे. म्हणून बँकेच्या दृष्टिकोनातून बघा डेबिट साइड रिप्रेझेंट डिक्रीज. डेबिट साइडला बँकेच्या पासबुकच्या डेबिट साइडला ज्या नोंदी असतात त्या बँकेच्या देयतेमध्ये कमी करतात. म्हणजे तुम्ही पैसे काढला तर बँकेची देयता कमी झाली नाही. उदाहरणार्थ तुम्ही 10,000 रुपये बँकेत ठेवला असेल, त्यातले 2,000 काढला, तर 2,000 काढल्यानंतर बँकेची तेवढी देयता कमी झाली
8,000च द्यावं लागणार नंतर. म्हणून डेबिट साइडला जे दिलेले असतात, तुम्ही विथड्रॉ केलेले कॅश किंवा तुमच्यावर चार्जेस केलेले असतात, ते काय असतात डेबिट साइडला येतात. ते रिप्रेझेंट डिक्रीज इन अवर असेट्स ऑर डिक्रीज इन अ बँक्स लायबिलिटी. बघा त्यानंतर क्रेडिट साइडला त्याच्या अपोज येणार. क्रेडिट रिप्रेझेंट इन्क्रीज इन अ लायबिलिटी ऑफ बँक. म्हणजे बँकेच्या लायबिलिटीमध्ये वाढ होते. कुठलं डिक्रीज, उदाहरणार्थ तुम्ही बँकेत पैसे भरला, याचं पोस्टिंग पासबुकच्या क्रेडिट साइडला होणार. पासबुकच्या क्रेडिट साइडला आपला बॅलन्स, आपल्याला वाटतंय आपले बॅलन्स वाढला, परंतु त्याच बँकेच्या दृष्टीनं ती देयता किंवा लायबिलिटी वाढलेली असते. समजलं? पुढे बघा, आपण त्याचं हे बघूया, रूल्स ऑफ प्लस अँड मायनस. रूल्स ऑफ प्लस अँड मायनस म्हणजे स्टेटमेंट तयार करताना बँक रिकन्सिलिएशन ही काही अकाउंट नाही, एक स्टेटमेंट करायचं आहे. कशामुळे फरक पडला ह्याचं एक स्टेटमेंट करायचं. तर ते स्टेटमेंट करताना कोणते बॅलन्सेस या स्टेटमेंटमध्ये ऍड करायचे आणि कोणते बॅलन्सेस लेस करायचे, याचा एक रूल आहे. 2 रूल आहेत. ते 2 रूल लक्षात ठेवला तर तुम्हाला हा प्रॉब्लेम सोपा जाईल. ते 2 रूल पैकी पहिला रूल काय बघा, व्हेन बॅलन्स ऍज पर कॅशबुक ऑर ओव्हरड्राफ्ट ऍज पर पासबुक इज गिवन. ज्या वेळेला बॅलन्स कॅशबुकच्या बँक कॉलम प्रमाणे जर बॅलन्स दिला असेल, बॅलन्स म्हणजे कॅरीड डाऊन झालेला, बॅलन्स कॅरीड डाऊन झालेला असतो ना, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कॅशबुक मध्ये दाखवला असेल तो, किंवा ओव्हरड्राफ्ट ऍज पर पासबुक. ओव्हरड्राफ्ट म्हणजे शिल्लकीपेक्षा जास्त रक्कम उचलणे, त्याला ओव्हरड्राफ्ट म्हणतात. ओव्हरड्राफ्ट बँक पासबुकच्या बॅलन्स प्रमाणे तुम्ही जास्त रक्कम काढलेली दर्शवत असेल किंवा दिला असेल, ओव्हरड्राफ्ट दिला असेल, तर त्यावेळेला काय करायचे, त्यामध्ये ऍड कुठले करायचे, क्रेडिट इन कॅशबुक ऑर इन पासबुक. म्हणजे कॅशबुकची आणि पासबुकच्या क्रेडिट साइडला ज्या घटकांच्या नोंदी होतील ते काय करायचे, ऍड करायचे. कॅशबुकच्या आणि पासबुकच्या क्रेडिट साइडला ज्या ट्रान्झॅक्शनची नोंद होईल ते ऍड करायचे. आणि त्याच्या विरुद्ध काय करायचं, डेबिट साइडला, कॅशबुकच्या डेबिट साइडला आणि पासबुकच्या डेबिट साइडला ज्या नोंदी होतात ते काय करायच्या, स्टेटमेंट मधून लेस करायचे. साधा रूल आहे बघा. बॅलन्स ऍज पर कॅशबुक इज गिवन, म्हणजे कॅशबुक प्रमाणे बॅलन्स दिला असेल तर कॅशबुक आणि पासबुकचे तुम्ही साधं वर्किंग नोट करा. डेबिट साइडला ज्या काही गोष्टी होतील दोन्हीच्या ते लेस करा, क्रेडिट साइडला होतील ते ऍड करा. आता याच्या विरुद्ध दुसरा नियम बघा, व्हेन बॅलन्स ऍज पर पासबुक, म्हणजे वर कॅशबुक सांगितलं बरोबर का, आता बॅलन्स ऍज पर पासबुक आणि ओव्हरड्राफ्ट ऍज पर कॅशबुक. बघा, बॅलन्स ऍज पर कॅशबुक आणि ओव्हरड्राफ्ट ऍज पर पासबुक, आणि बॅलन्स ऍज पर पासबुक आणि ओव्हरड्राफ्ट ऍज पर कॅशबुक विरुद्ध आहे. एकाचा बॅलन्स आणि दुसऱ्याचा ओव्हरड्राफ्ट असा दिलेला रूल दिलेला आहे. तर यामध्ये काय करायचं आहे, ऍड करायचं आहे डेबिट साइडला, दोन्हीच्या डेबिट साइडला, कॅशबुक आणि पासबुकच्या डेबिट साइडला ज्या घटकांची नोंद होते ते ऍड करा. आणि क्रेडिट साइडला दोन्हीच्या कॅशबुक आणि पासबुकच्या क्रेडिट साइडला ज्यांची नोंद होते ते काय करा, लेस करा. हे कसे करायचे तर प्रॉब्लेम सोडवताना आपण वर्किंग नोट मध्ये ते पाहणार आहोत. एका दुसरा जरी प्रॉब्लेम तुम्ही पाहिला वर्किंग नोट मध्ये तर तुम्हाला ताबडतोब हे समजून येईल. पुढे बघा, पेसिमम बघा. हा पेसिमम आहे, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंटचा नमुना आहे. कसा तयार केला जातो तर वर हेडिंग द्यायचं, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. ज्या तारखेला काढायला सांगितलेलं आहे ती तारीख लिहायची, उदाहरणार्थ ऍज ऑन 31 मार्च 2020. त्यानंतर दिलेला बॅलन्स घ्यायचा, बॅलन्स कुठला बँकेप्रमाणे दिला असेल तर बँक बॅलन्स ऍज पर कॅशबुक, किंवा बँक बॅलन्स ऍज पर पासबुक, किंवा ओव्हरड्राफ्ट ऍज पर कॅशबुक, किंवा ओव्हरड्राफ्ट ऍज पर पासबुक. या 4 पैकीच एक असतो बॅलन्स, तो घ्यायचा. मग त्यामध्ये जे ऍड होणार आहेत ते पहिल्यांदा ऍड करायचे. त्या ऍड केल्यानंतर ते मुख्य बॅलन्स मध्ये ते ऍड करून त्याचं आउटरला त्यांची बेरीज घ्यायची, आणि ते आउटरला घेतल्यानंतर मग त्यातून बॅलन्स काय लेस होणारे घटक यांची बेरीज करायची आणि मुख्य बॅलन्स म्हणून ते लेस करायचे आणि येणारा बॅलन्स दाखवायचा. ओके, याप्रमाणे आपल्याला बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट पाहायचे आहे. समजलं? तर या पद्धतीनं आपण बँक रिकन्सिलिएशन प्रॉब्लेम पाहणार आहोत. तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू.